पुढे या पुढं त्यावेळी ते लोक पोचले नाहीत त्यापर्यंत, पण पत्रकार पोचले. पत्रकारांनी जी मदत केली माझ्या आईवडिलांना, त्यांच्यामुळे आज माझी आई सोबत आहे. दुर्दैवाने वडिलांच्या प्रकृतीने साथ दिली नाही, पण आज त्यांनी जे माझ्या आईवडिलांची ती आर्थिक मदत केली पत्रकारांनी सर्वांनी मिळून, त्यामुळे माझ्या आईला जीवनदान मिळाले आणि त्याबद्दल मला सर्व पत्रकारांचा आभार मानतो. मीडियाचे अध्यक्ष सन्माननीय ओंकार बनसोडे, सोनवणे साहेब, मते साहेब, या जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ पत्रकारिता ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता केली असे आमचे राजाभाऊ वैद्य, आमचे मित्र सन्माननीय सुधीर पवार, मासले सर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं मी माझं नशीब समजतो की अशा कार्यक्रमाला म्हणजे अध्यक्ष नाहीत म्हणून मला या ठिकाणी बोलवलं तरीही मी माझं नशीब समजतो, कारण त्या लेवलचं त्या लायक मला तुम्ही समजताय, त्याबद्दल तुमचे आभार. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कामामध्ये, राजकीय कामामध्ये बऱ्यापैकी सक्रिय असताना या जिल्ह्यामध्ये आता सांगितलं की प्रत्येक बातमीला, प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक म्हणजे कुठल्याही न्यायाला जे न्याय मिळवून देतात ते खऱ्या अर्थानं पत्रकार आहे. माझं असं मत आहे की घटनेमध्ये तरतूद आहे की नाही मला माहीत नाही, पण चौथा स्तंभ आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, व्हॉट्सअप मीडिया असेल, हे सगळे मीडियाचे लोक काम करतात आणि ते काम करण्याचा उद्देश ज्या त्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. बंधूंनो, माझं असं उलट मत आहे की समजा या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी असतील, SP साहेब असतील, न्यायपालिका जज असतील, ह्या लोकांना हेही लोक सामाजिक व्यवस्था ठेवण्यासाठी प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका कायद्याच्या माध्यमातून त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना दिसतात. पण माझं असं मत आहे की हे पत्रकार हे बऱ्यापैकी त्याच पद्धतीचं काम करत असताना दिसत.
जसं जज साहेब एखाद्याला न्याय देतो तसंच हे पत्रकार सुद्धा सगळ्याला न्याय देतात. जर समजा या ठिकाणचे असलेले जिल्हाधिकारी त्यांना बंगला असेल, SP साहेबांना त्यांना बंगला असेल राहण्यासाठी, गाडी असेल, अनेक स्टाफ असेल, कलेक्टर साहेबांना तशाच पद्धतीचा असेल, तर माझंही असं मत आहे की महाराष्ट्रात नव्हतं देशभरातले जे काही पत्रकार आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून त्यांना बंगला किंवा 2 BHK फ्लॅट खऱ्या अर्थानं शासनानं देण्याची तरतूद करायची. काय घर मागायची पत्रकार वेळेवी किंवा घर द्यावं म्हणून कुठं मागणी होऊ नये, हे सरकारनं केलं पाहिजे. कारण असं आहे की समाजामध्ये आता एक असं आहे, जर एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी चुकीची झाली तर खूप मोठी दंगल होऊ शकते आणि म्हणजे जे आपल्याला वाटत नाही तेही त्यापेक्षाही वेगळं काय होऊ शकतं. त्याच्यामुळं या पत्रकारांना प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. गरजा कशासाठी पूर्ण करायचं, मला काय म्हणायचं, ह्या पत्रकारांनी त्याला काय नोकरी आहे, कुठलं उत्पन्न आहे, काय कमवण्याचं साधन आहे, कुठलंही कमवण्याचं साधन नाही. एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे आजपर्यंतच्या काळामध्ये पत्रकार काम करत असताना दिसतात. मग त्याने काय पोटाला बिबं कडवायचं का, त्याने घरात कसं खायचं. आज जर समजा शेतकऱ्याला एखाद्या मुलाचं लग्न असतं, त्या लग्नाच्या वेळेला मुलगा काय करतो, शेती घरात किती आहे, नोकरी आहे का, उद्योगधंदा आहे का. आता जर एखादा युवक पत्रकार आला तर त्या आईबापांनी त्याला विचारायचं काय, किंवा मुलगा काय करतो, पत्रकारिता काय मिळतो, कागद खातो काय, ते कागद खातो का ते बातमी खातो, उत्पन्नाचं साधनच नाही ना कुठलंच. मग अशा पत्रकारांना सरकारनंच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना या पत्रकार बांधवाला न्याय दिला पाहिजे. त्या पत्रकारांना न्याय दिल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजामध्येही पत्रकार न्याय देण्याची भूमिका कायमस्वरूपी ठेवू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. राहता राहिला दुसरा प्रश्न असा आहे की आज या धावत्या युगामध्ये पत्रकारांची मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकतात, याचं कौतुक वाटतंय. आत्ताच 400-500 मार्क घेऊन या ठिकाणी विद्यार्थी पास झालेले आहेत. एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देताय, खऱ्या अर्थानं खरं तुमचाच सत्कार मनोमन प्रत्येक माणसाने केला पाहिजे. कारण एवढं धावपळ असताना सुद्धा तुम्ही आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे, हे तुमचं हे जे कर्तव्य आहे ते समाजातल्या लोकांचं कर्तव्य आहे. आज हरिश्चंद्र धावारे आपल्यातून निघून गेले, कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या मुलीनं 427 मार्क घेतली. एकटी आई आहे. एकटी आई तुमच्या सगळ्या पत्रकारांनी त्या मातेच्या पाठीमागे उभारल्यामुळं त्यांची मुलगी घडू शकली आणि तिने ती उपकारही आपल्यासमोर प्रगट केले. मग तुमची भूमिका जर सगळ्याला न्याय देण्याची असेल तर सरकारची ही भूमिका असली पाहिजे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची. आज या ठिकाणी मनाताई जाधव मॅडम या ठिकाणी बोलण्यात आलं होतं, परंतु त्यांची काय कॉन्फरन्स असल्यामुळे ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत तुम्ही एकटेच नाहीत तर हे पूर्ण धाराशिव शहरासह जिल्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. मला अचानक बोलवल्यामुळं जे अपेक्षित, जे बोलायला पाहिजे, जे तुम्हाला माझ्याकडून ऐकायला पाहिजे ते अभ्यासपूर्व नसल्यामुळं मी तुमच्या पुढं काय बोलू शकत नाही. पण मी तुमचा खऱ्या अर्थानं अंतःकरणातून मान सन्मान करतो. कारण तुमच्याच माध्यमातून आम्ही सुद्धा घडू शकतो. जसं तुम्ही मुलीला घडवताय तसं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला तुम्हीच घडवताय.